दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 13 ऑगस्ट 2026 संध्याकाळची स्थिती. उजनी आणि वीर धरणातून पुन्हा पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे. 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजल्यापासून उजनी धरणातून 20,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडत आहे. हा विसर्ग यापूर्वी सकाळी 10,000 होता, नंतर तो 15,000 करण्यात आला आणि आता 20,000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेला पाऊस, याचबरोबर घोड, चासकमान आणि खडकवासला या धरणातून सोडलं जात असलेलं पाणी, यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही जवळपास 14,000 क्युसेक्सची आहे आणि सध्या उजनीमध्ये पाणी साठवण करण्याकरता जागा नाही आहे. उजनी धरण हे 99.89% भरलं आहे. त्यामुळं उजनी धरणातून 20,000 क्युसेकनं पाणी हे भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वीज निर्मितीसह हा जो विसर्ग आहे तो साधारणपणे 21,600 क्युसेक इतका आहे. तर दुसरीकडं नीरा नदीवरील वीर धरणामधून सुद्धा पाणी सोडलं जातं आहे. हा विसर्ग संध्याकाळी वाढवून 15,000 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. सकाळी तो 5,700 क्युसेक्सचा विसर्ग होता, मात्र त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. नीरा खोऱ्यातही अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि वीर धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे. त्याच्यामुळं वीर धरणामधनं पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला आहे. सध्या उजनी आणि वीरच्या पाण्यामुळं जे आधीचं पाणी सोडलं होतं त्यामुळं भीमा नदी ही नृसिंहपूर या ठिकाणी 3,800 क्युसेकनं वाहत होती. आता हा विसर्ग वाढणार आहे. पंढरपूरमध्ये सध्या भीमेचा जो विसर्ग आहे तो 3,500 क्युसेक्सचा होता. तोही आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे.